नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। धानू भिकाजी वलथरे अपक्ष उमेदवार 10 नागपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्र या निवडणूकमध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि तो मंजूर झालेला आहे। उमेदवारांना मिळणारे सर्व साहित्य निर्वाचन अधिकारी नागपूर यांच्याकडून पुरवठा करण्यात आलेले आहेत आणि आज जमा खर्चाच्या बाबतीत सभासुद्धा निर्वाचन अधिकारी नागपूर यांनी घेतलेला आहे। त्याप्रमाणे आम्हाला आमच्या कामाला लागण्याकरता परवानगी आहे। माझं चुनाव चिन्ह आहे नाव, ज्याला आपण वोट म्हणतो इंग्लिशमध्ये। या चिन्हावर मी निवडणूक लढत आहो आणि नागपूरमध्ये मोठे मोठे उमेदवार आहेत, त्यांच्या तुलनेमध्ये मी काही कमी आहो नाही असं मला वाटते। कारण की आमच्या समाजाचं मतदान जवळजवळ 2 लाख ते 2.5 लाखाच्या आसपास आहे। या आमच्या एकट्या समाजाच्या भरोशावर भोई समाज जे आहे, ढिवर समाज आहे, मच्छीमार समाज आहे, कहार समाज आहे, 75 वर्षापासून वेस्टेज जात आहेत आमच्या समाजाचे मतदान। त्याचा आता दुरुपयोग होऊ नये हा एकमेव उद्देश आहे आणि त्याचं कारण म्हणजे आमची जी 0 मैल नागपूर इथं जतीराम बर्वे खासदार होते त्यावेळी त्यांनी जमीन खरेदी केली होती, त्या ठिकाणी इमारत तयार केली होती। गेल्या 35-40 वर्षापासून ती इमारत जशीच्या तशी होती उभी। त्या इमारतीची जागा हस्तगत करण्याकरिता नागपूरच्या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली सरकारने आपल्या ताब्यात घेण्याकरिता आमच्या समाजातले काही होते लोक हाताशी धरले आणि त्यांनी ती जागा ताब्यात घेतलेली आहे। परंतु त्या जागेचा काही उपयोग नसल्यामुळे ती जागा जशीची तशी पडून आहे। ती जमीन, तो प्लॉट आणि त्या ठिकाणी इमारत झाली पाहिजे या एकमेव उद्देशानं आमचा लढा मागील अनेक वर्षापासून चालू आहे। परंतु ते सरकार, त्यांची सत्ता असल्यामुळे, त्यांचे अधिकारी असल्यामुळे आम्हाला ती जागा परत मिळाली नाही, आम्हाला न्याय मिळाला नाही आणि ती जागा परत मिळवण्याकरता त्या जागी आमच्या मच्छीमार समाजाची इमारत जशीच्या तशी उभी झाली पाहिजे हा मुख्य उद्देश घेऊन इतर मुद्देसुद्धा आहेत। या शहरातच नाही तर पूर्ण देशामध्ये महागाई वाढ झालेली आहे। ती महागाई वाढ दरवर्षी होते आणि कर्मचाऱ्यांना एक महागाई भत्त्याच्या नावाखाली 2% 3% वाढ देण्यात येते। परंतु गरिबांचं काय, ज्यांना मजुरीच मिळत नाही, रोजगारच नाही आहे ज्यांच्याकडे, त्यांची उपासमार होते। काही तर असे लोक आहेत या गावामध्ये, शहरामध्ये, नागपुरात की त्यांना अनेक लोकांना राहण्याकरता जागा नाही आहे, घरं नाही आहे आणि त्या झोपडपट्टीमध्ये राहतात। त्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था नाही आहे, चांगल्या प्रकारे त्यांच्या वस्तीमध्ये जाण्याकरता रस्ते नाही आहेत। बेरोजगारी वाढलेली आहे, बेकारी वाढलेली आहे। गावागावामध्ये नुसते पोस्टर लागतात आणि जाहिराती येतात मोठ्या मोठ्या की आम्ही विकास करतो। मान्य करतो, मी नागपूरमध्ये अनेक पुलं बनवून राहिलेले आहेत। तर पुलं फक्त नागपुरातच नाही, विदर्भातच नाही, पूर्ण देशामध्ये आहे। ही देशाचा पैसा आहे, हा कोण्या एका व्यक्तीने पैसा आपला खर्च करून नाही केलेला आहे। हे शासकीय योजना आहे, ते तर होणारच आहे। परंतु इथले जे गरीब लोक आहेत, मागासलेले आहेत, त्यांच्या विकासाकडे शासनाचं दुर्लक्ष आहे आणि तसं होऊ नये। अनेक मच्छीमार सहकारी संस्था आहेत, अनेक सहकारी संस्था ज्याच्या बँका आहेत, तिथं बँकेमध्ये जर लोन घेतलं तर त्यांना लोन मिळत नाही। असे अनेक प्रश्न आहेत बेरोजगारांचे। ते प्रश्न घेऊन मी या निवडणूकमध्ये उभा झालेलो आहे आणि आमचा असा अंदाज आहे की आपल्या समाजाच्या मतदानाच्या बरोबर जर इतर समाजामध्ये माझ्या कार्य बऱ्याच लोकांचं आहे, त्यांनी मला सहकार्य केलं तर या दोघांच्या लढाईमध्ये मी विजयी होऊ शकतो असा माझा कयास आहे। कारण की शिवसेनेचे 2-3 ग्रुप तयार झाले आहेत, काँग्रेसचे 2-3 ग्रुप तयार झालेले आहेत, तर त्यांचे फुटाफाट झालेले आहे। त्याचा फायदा नक्कीच मला मिळेल अशी माझी अपेक्षा आहे। धन्यवाद।